आणि द सेमीफायनलची मॅच, जी मॅच तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये पाहणार आहात, खार्डी विरुद्ध मोठी देसाई. त्या मॅच अगोदर एक सराव मॅच असंच म्हणावं लागेल. सेमीफायनलची मॅच जिथून अंदाजा मेल. आणि बऱ्याच वेळी दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत. देसाई चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. प्रतीकानी मयूर देवकर ही सलामी जोडी आपण पाहतोय. प्रेम देवकर आपण पाहिलं तर भारतीय अंडर-19 इंटरनॅशनल संघामध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ते खेळणार आहेत मला असं समजलंय. विश्वास पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. गोवर्धन पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 4 षटकांची सेमीफायनल मॅच. असं वाटलं होतं की 53 धावा चेस करेल एकविरा दातिवली संघ. 3 बॉल 5 रनची गरज असताना सागर पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. चला थोडंसं फास्ट, यानंतर फायनल मॅच सुरू आहे. मयूर सेकंडला आहेत, 9 सेकंडला प्रतीक आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज सौरभ म्हात्रे. मोठी देसाई विरुद्ध खार्डी. पहिला चेंडू आपण पाहतोय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सलग दुसऱ्या मॅच मध्ये मयूर देवकर 0वरती बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये 0वरती बाद होता. पहिल्या मॅच मध्ये चौकाराने त्याने खातं उघडलं होतं आणि तिसऱ्या मॅच मध्ये 0वरती बाद. सूरज बैकरने कॅच खूप चांगली टिपली. सेमीफायनलची मॅच, खार्डी विरुद्ध मोठी देसाई. अजय मडवी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. फायनल मध्ये आपण पाहिलं तर भाभारती लवन ओमसे आगासन संघ पोहोचलाय. केजी उंडे अँड कंपनी. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. इथे झेलची शक्यता आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक कॅप्टन सूरज पोजारने टिपला एक सुंदर झेल. अजय मडवी 0वरती बाद. बघायचं हॅट्रिक पूर्ण करेल का. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील, पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. संदेश म्हात्रेने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि बघायचं तर दुसरी हॅट्रिक सौरभ म्हात्रेच्या खात्यामध्ये येईल का, जिथे शालित बॅटिंग करण्यासाठी. सौरभ हा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जितेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. सौरभचा हा चेंडू उंच गेलाय.
झेल ड्रॉप झालाय. झाडालाही लागला नाही आणि तर षटकार मिळाला असता जितेशला. एकच रन्स घेतले, एकच धाव घेतली. 5 धावा धापल धरलेत. नशीब सुद्धा भलवंत बनावं लागेल की झाडालाही चेंडू लागला नाहीये आणि त्याचा षटकार मिळाला असता. बऱ्याच वेळा झाडाला ब्रश होतो चेंडू. कदाचित सूरजलाही तसं वाटलं की होईल की काय, त्या दुहेरी भूमिकेत तो राहिला. सौरभ राईट अराउंड द विकेट. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सूरज फौजदार आहेत तिथे स्वतः कॅप्टन. चांगली फिल्डिंग करतायत. नॉट बॉलची इथे समाप्ती होईल. सौरभ पुन्हा मिडॉनला चेंडू जातोय. चांगल्या षटकाची समाप्ती होईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली सौरभ म्हात्रेने. 5 धावा दिल्या. 2 महत्वाचे विकेट त्याने घेतलेत. एक झेल ड्रॉप झालाय जितेशचा. सौरभ सूरज बैकर थोडेसे दुहेरी भूमिकेमध्ये राहिले. कदाचित त्यांना असं वाटलं वडाच्या झाडाच्या फांदीला चेंडू लागेल की नाही, मात्र तसं काही झालंच नाहीये. चेंडू बरस झाला नव्हता, लागलाही नव्हता, त्यामुळे फलंदाज झेलबाद झाले असते. अध्यक्ष चषक मध्ये थोडासा अपयश सुद्धा आला खाडी टीमला पहिल्याच मॅच मध्ये. काही स्पर्धांमध्ये अपयश आले, ते अपयश धुण्याची आज वेळ आली. खरखाडी 40+ संघ रनरअप संघ ठरला फडकेपाडा चषक 40+च्या स्पर्धेत. माळा निगुकर अक्षरशः बरसला होता त्या मॅच मध्ये. श्याम दात्तीलकर असतील, सिक्सर किंग सुरेश पाटीलने मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नेली होती. फायनल मॅच 2 बॉल 5ला एक चौकार गेला. त्यामुळे 1 बॉल 1 रन्सला बळीरामने जबरदस्त बॅटिंग केली देसाई संघाच्या. विशाल मात्र येतात गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेत आतापर्यंत विशालची गोलंदाजी चांगली राहिली. खाडी संघालाही माहिती आहे मोठी देसाई संघाबरोबर खेळायचं आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. तर एक सराव त्यांच्या बरोबर मॅच खेळायला मिळेल हे खूप महत्वाचे. काही दिवसां अगोदर विशाल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. एकच रन्स मिळेल. धावसंख्या 6. 2 गडी बाद मोठी देसाई. खाली 2 मॅचेस अध्यक्ष चषक मध्ये जिंकल्या होत्या मोठी देसाई टीमने. आता घेसर टीमच्या विरुद्ध ते पराभूत झाल्याने आता घेसर आणि सागाव सेमीफायनलची मॅच सुरू आहे. निर्जय संघाला बाय मिळाली. तो संघ फायनल मध्ये दाखल झाला अध्यक्ष चषक 2024. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. यष्टीरक्षक केतन मात्रेकडनं झालेली चूक. बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 7 धावा धापल करते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची सेमीफायनल नंबर 2. काल सेमीफायनल 1 मध्ये आपण पाहिलं आगासन आणि वडवली बी. आता वडवली बी संघाला पराभूत करत आगासन संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विशाल राइट अबाउट द विकेट. गलीमध्ये चांगली फिल्डिंग आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विशाल मात्रे. 4 षटकांची सेमीफायनल. तेरा धाबा झाले. डॉक्टर उमेश पाटील यांचं आगमन झाले.
नॉर हॉस्पिटलचे डायरेक्टर. तर या उमेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कोरोनाच्या काळात भरपूर मदत त्यांची लाभली नागरिकांना. इथे फटका सुंदर आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एकोणीस धावा धापलकावरती लागलेत. विशाल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. आता गोलंदाजीचा एंड बदललाय, मात्र त्याचा फरक काहीच जाणवला नाहीये जितेश पाटील वरती. हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धन्यवाद डीजे. पंचवीस धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर अद्विक 11 जर्मन मोठी दिसते आणि 25 मधल्या 24 धावा जितेश पाटीलच्या आहेत आणि एक बाईकची धाव. म्हणजे इथे खातं उघडायचं अजूनही फलंदाज प्रतीकला, ज्याच्याकडनं 3 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत आणि सूरज बैकर आलेत आणि सौरभ महात्रेला कदाचित विकेट मिळाली असती जितेशची पहिल्याच ओव्हरमध्ये. मात्र तिथे सूरज बैकरने झेल ड्रॉप केल्याने बघायचं त्या मॅच मध्ये आतापर्यंत 24 रन्स त्याने बनवलेत. अक्षरशः बरसला या मॅच मध्ये जितेश. 2 षटकात 25. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सूरज बैकरचा हा चेंडू तुम्ही पाहतायत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. चांगली फिल्डिंग झाली तिथे. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 26. धावा धापलगावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फिल्डिंग केली बघा सौरभ म्हात्रे. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा सेव्ह केल्या सौरभने आपल्या टीमसाठी. अठ्ठावीस धावा झालेत. सूरज बैकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मथुर फॅन सुद्धा आहेत. खाडी गावामध्ये जास्त सोन्या बैलाचे फॅन आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. चौकार. बत्तीस धावा झाल्यात आतापर्यंत. अद्विक 11 जर्मन मोठी देसाई संघाच्या. बत्तीस धावा. विजय मास्टरला विनंती असेल गाणं पुन्हा कंटिन्यू करा. हा वेगवान चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 30 धावांवरती बॅटिंग करतोय फलंदाज जितेश या मॅच मध्ये. 300च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. अक्षरशः बरसलाय या मॅच मध्ये. हाही चेंडू मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय.
सूरज बैकरला माहिती आहे जितेश पाटील एक्झॅक्टली काय करतायत. प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू पॉइंट्स कव्हर्सला खेळू शकले असते. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. धावसंख्या 32. चांगला कमबॅक केलाय सूरजने. सलग तिसरा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळालाय. मागच्या 3 चेंडूचा तुम्ही विचार करत एकाच लाईन लेंथ वरती तुम्ही चेंडू पाहिले आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा आहेत त्या 32. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धापलकर लागल्यात. अद्विक 11 जयनमान मोठी देसाई संघाच्या नेता शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज आतिश म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये नव्हते. पहिली मॅच ते खेळले, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये नव्हते. तिसऱ्या मॅच मध्ये आता पुन्हा कमबॅक करतायत. गावदेवी खाडी संघ 6 ट्रॉफीज या संघाने जिंकलेल्या आहेत. दोन्ही संघांनी भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून आलाय षटकार. (38) 38 धावा धापलकर दिलेले. अखेर प्रतीकच्या बॅट मधून हा पहिला षटकार आला. 4 बॉल मध्ये प्रतीकने एकच रन्स बनवली होती या मॅच मध्ये. आई चेंडू फ्लॅट षटकार पाहायला मिळेल का? मात्र सूरज बैकरने एक सुंदर झेल टिपलाय आणि प्रतीकचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. धावा झाल्या 38 38. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 38 धावा झाल्यात. आणि बॅटिंग करण्यासाठी आलेत ते मैदानाच्या आतमध्ये. आकाश म्हात्रे. छोटा पॅकेज बडा धमाका. पस्तीस धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या आकाशने. तोच आकाश मैदान दाखल झालाय. बाबार्थ 11 ओमसे आगासन कॅप्टन आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आपण उपस्थित राहायचे. (38) 38 धावा झाल्यात. मागची मॅच थोडीशी रंगतदार तुम्ही पाहिली. दातिवली विरुद्ध मोठी देसाई. बघायचं ही मॅच कशा प्रकारे होईल. सेमीफायनलची मॅच आहे. खार्डी विरुद्ध मोठी देसाई. हाही चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. विशाल मात्रे त्यामुळे चूक होणार नाहीये. आकाश मात्रे आल्या पावली माघारी परततायत. आतिशच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. हॅट्रिकच्या उभारलेला गोलंदाज आतिश. आणि बघायचं हॅट्रिक पूर्ण करेल का?
ओमसाई आकाशन संघ बघितला पण जर्सी खूप चांगली मिळाली त्यांना स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक मध्ये. उद्या पहिलीच मॅच ते खेळणार आहे. उद्घाटन सामना वाकलन विरुद्ध ओमसाई आकाशन. एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 39. हॅट्रिक बॉल होता मात्र सिंगल मिळाली आणि जितेश जो वैयक्तिक 30 वरती बॅटिंग करतोय म्हणजे 39 मधल्या 30 धावा जितेश पाटीलच्या आहेत आणि आता स्ट्राईक त्याला मिळाली. म्हणजे अगोदर 3 चेंडू त्याच्याकडनं डॉट गेलेले आहेत सलग. बैकरने 3 बॉल डॉट टाकले. आतिश 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 रन्स. इथून 2 मोठे हिट मारावे लागतील जितेशला. करी समोर गावदेवी खाडी संघ आहे. सूरज फौजदार करण निगुकर सुरुवात चांगली करतात प्रत्येक मॅच मध्ये त्यामुळे जास्तीत जास्त टार्गेट त्यांच्या समोर असणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मधला. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावांची इनिंग होत्या जितेश पाटलीसाठी. 51 आणि 52 धावांचा पाठलाग आता करायचंय फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी गावदेवी खाडी संघाला. जितेश गुरुनाथ पाटील अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. 42 रन्स त्याने वैयक्तिक बनवले त्या मॅच मध्ये. आता फायटिंग स्कोर आहे. सध्या मात्र एक षटक प्रतीकचं एक षटक आहे. अद्विक इलेव्हन जर्मन मोठी देसाई संघ आपण पाहतोय. दातिवलीचे बिंदास मात्रे याने पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अद्विक इलेव्हन जर्मन मोठी देसाईंनी धावा बनवल्या 4 गडी बाद 51 आणि 52 धावांचा पाठलाग करायचा गावदेवी खाडी टीमला. आणि बघा या धावांचा पाठलाग करून 7व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करेल का. याच मैदानात आगासन चषक जिंकला होता गावदेवी खाडी टीमने. बघा जर माटाडी चषकची फायनल मॅच मध्ये ते प्रवेश करतील का त्यापासून त्यांना रोकेल अद्विक इलेव्हन जवानमान मोठी देसाई. ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. मोतीराम दळवी यांचं आगमन झालं त्यांना विनंती असेल या मोतीराम दळवी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
थँक्यू व्हेरी मच नितीन काळन. मोठी देसाईचे नरेन पाटील समाजसेवक या आपण आपल्याला इन्व्हाइट करतायत आपले परम मित्र रणजित. काय तर सकाळपासून इन्व्हाइट करतायत पण अजूनही ते आले नाही. काहीतरी नाराजगी असू शकते तुमच्याबद्दल रणजित. थोड्या मॅचकडे उपांत्य फेरी सुरू आहे. उपांत्य फेरी क्रमांक 2 आई गावदेवी क्रिकेट संघ खाडी वर्सेस जय हनुमान अद्वैत 11 मोठी देसाई. 52 धावांचं टार्गेट आहे खाडी समोर. काय बॅटिंग केली आपण बघितला जितेशने. 42 धावा कुठल्या वैयक्तिक संघाला 51 वरती आणलेले आहे. आता 52चं संरक्षण करण्यासाठी मोठी देसाई तयार आहे. 52 धावा चेस करण्यासाठी खाडी देखील तयार आहे. आणि ओपनिंग पेअर हा सूरज फौजदार आणि त्याचबरोबर आमचे स्कोरर त्यांना वाटलं की सौरभ स्ट्राईकला आहेत पण ते सूरज आहेत नॉन स्ट्राईकला करण. बॉलिंग मार्गवर तयार संदेश मात्रे वेगवान गोलंदाज. हो खूप बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉल आहे पुन्हा टाकावं लागेल पण एक धाव त्या ठिकाणी ऍड होईल. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश. हो यावेळेस पुन्हा पंच वळताय. 2 चेंडू आणि दोन्ही वाईट. 2 धावा धावफलकावरती. चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग करतात आणि त्यात तो जास्त उसळतोय आणि बाहेर निघतोय. बघूया कमबॅक करतायत का संदेश स्ट्राईकला. सूरज. हो यावेळेस मात्र शोल्डरचा खूप जास्त वापर. तर मागचे चेंडू आपण बघितलं तर थोडेसे उसळणारे होते पण ते बाहेर निघाले. आज चेंडू थोडासा आत आलाय आणि अशा प्रकारे डॉट बॉल कमबॅक करत असताना संदेश वेगवान अत्यंत वेगवान गोलंदाज संदेश मात्रे. पुन्हा एकदा हो उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुमितने टिपला जेल मैदानावरती आपण बघतायत. सूरज फौजदारच्या रूपाने लागतोय. हा पहिला धक्का आई गावदेवी क्रिकेट संघ खाडीला. वाईडने सुरुवात झाली होती. 2 वाईड आले होते त्यानंतर आपण बघितलं डॉट बॉल आणि पुढच्या चेंडूवरती सूरजला सुमितकडे झेल देण्यास भाग पडला. बॅटच्या थोडा वर आला चेंडू आणि अशा प्रकारे आपण बघताय पहिल्या विकेटचं पतन. खरं तर आपण बघितलं चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. वाऱ्याचा प्रवाही आपण बघतो त्या दिशेला पण तरीही चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही गेला. सौरभ न्यू बॅटर मैदानात देतात 3ऱ्या क्रमांकावरती. ओ कॉट बिहाइंडचा अपील. लाऊड अपील. पंच नकारार्थी मान डोलावतायत. ही उत्कंठा उत्साह आपण बघू शकाल मोठी देसाई संघाचा. का तर चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झाला होता मागे आणि काहीतरी चर्चा करतायत पंचांशी बॅट कट आहे की नाही आणि मेन आपण विचारतायत की तुम्हाला काय ऐकायला आलं का बॅट कट आहे का काय वाटतं. पण बघूया उत्तर काय आलंय. नॉट आउट आहे आणि नक्कीच सुरक्षित क्रीजमध्ये सौरभ. विकेटची गरज आहे माहिती आहे मोठी देसाईला. खाडीचा बॅटिंग लाईनअप जबरदस्त खोलवर आहे त्यामुळे इथून एक विकेट प्राप्त करत गेलो तर नक्कीच ही मॅच आपल्या दिशेने आपण जिंकू शकतो. ओ फाईन लेग स्टंप वरती चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा.
लेग स्टंप होती चेंडू होता, फुलर लेंथ होता आणि फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा येत आहेत खाडीसाठी, 4 धावा सौरभसाठी. पुन्हा एकदा संदेश. ओ अधिक उसळणारा हा वाईट बॉल असेल. खूप जास्त उसळला, शोल्डरचा खूप जास्त वापर, कुठेतरी जो चौकार आला त्यामुळे इथून बाउन्सर आपण बघितला येताना. मिडॉनला चेंडू, गुड फिल्डिंग. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू अडवलाय. ओह क्या बात आहे, काय फिल्डिंग. आणि या दरम्यान आपण बघतायत 3 धावा पूर्ण होत आहेत. षटक संपले पहिले. धावा फलकावरती 10. पण तिन्ही मॅचला बघा 3 हिरो ठरले मोठी देशाचे. आधी आपण बघितलं आकाशला बॅटिंग करताना, त्यानंतर आपण प्रतीकला बघितलं आणि आता जितेशने 42 केलेत. म्हणजे हा संघ एका दुसऱ्यावरती अवलंबून नाहीये, प्रत्येक जण जबाबदारी घेऊ शकतो. हो चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे नाही करू शकले. डायरेक्ट हिट एकदा फार वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाले ते 11 धावा. सौरभ आणि करण मैदानावरती 2 बॅटर बघतायत. तर करण स्ट्राईकला येतोय पहिल्यांदाच. बॉलिंग मार्कवर प्रतीक पुन्हा एकदा. 4 ओव्हरची मॅच आहे, 52 करायचे, 13ची सरासरी राखायचे आणि जो जिंकेल तो फाईट करेल ओमसाई क्रिकेट संघ आगासनशी. तो गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. स्ट्रायकिंग इंडला आपण बघतायत बॅटर करण निघूकर. ओ फुल टॉस होता, बॅटवर नाही आला. त्यामागचं कारण या चेंडूचा वेग इतका जास्त होता की टायमिंग नाही झालं आणि अशा प्रकारे आपण बघतायत एक धावसंख्या धावफलकावरती 12. प्रतीकने खूप चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. या मॅचमध्ये तोच प्रयत्न त्याचा असणार आहे. आता 2 चेंडू त्याने केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि फलंदाज त्या ठिकाणी आपण बघताय तर बॅट चेंज करताय. थोडासा बॅटमध्ये प्रॉब्लेम जाणवले सौरभला आणि हातालाही माती लावलेली आहे. तयार होत आहेत. मॉइश्चर पकडत असतो हाताला बऱ्याचदा. काही जण ग्लोव्हचा वापर करतात, काही जण आपली जी जुनी पद्धत आहे पारंपरिक माती लावून आपण लगेच तयार होत असतो बॅटिंगला. हो हो बॅट बदलली, इथून अप्रोच बदलला, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार.
आपण बघितलं आक्रमकतेने स्ट्रोक खेळले. यंदाच्या हंगामात 3 अर्धशतकं नावावरती आहेत आणि मला आठवतं की धानिवलीची स्पर्धा ही मुरबाड येथे जाऊन या संघाने गाजवली. सौरभ खास आकर्षण बनला. अनेक मुरबाडच्या क्रिकेट चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं. इतर स्टार खेळाडू त्यांना माहीत आहे काढीचे, पण सौरभ एक उगवता सितारा, एक रायझिंग स्टार आणि हळूहळू तो परिपक्व होत चाललाय, जबाबदारी घ्यायला शिकत चाललाय आणि मॅच्युअर्ड होत चाललेलं आहे. त्यामुळे इथून त्याच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. दबाव नक्कीच तो टाकण्याचा प्रयत्न करतोय मोठी देसाईवरती. फुल टॉसला पाठवलाय सीमारेषेच्या पार. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. झेलही पकडलाय अगदी स्कूटीवर बसून. सूरज बाद झाला, सौरभ आला आणि सौरभ मात्र इथून धोक्याची घंटा वाजवतोय मोठी देसाई संघासाठी. वॉर्निंग बेल. राऊंड द विकेट. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय, गेलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. तीन चेंडू 3 षटकार आणि अशा बॉलरच्या अगेन्स्ट जो यंदाच्या हंगामात जबरदस्त बॉलिंग करतोय आणि इम्प्रेस करतोय आणि चांगल्या गोलंदाजा विरुद्ध जेव्हा जेव्हा चांगली बॅटिंग होते ना, तेव्हा त्या बॅटिंगला अनन्यसाधारण महत्त्व असतं. याच गोलंदाजाने 6 धावा दिल्या होत्या एका मॅचमध्ये आणि 1 विकेट प्राप्त केला होता. इकॉनॉमिकल होते पूर्ण आजच्या दिवसामध्ये, पण इथून पूर्णपणे त्याचा जो विश्लेषण आहे पृथक्करणीतून बदलत असताना 3 चेंडू 3 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 30-22 ची गरज विजयासाठी. हा देखील पण मिस टायमिंग. तुषार आलाय, तुषारने झेल स्वीकारलाय. प्रतीकचं कमबॅक. सौरभला जावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेने. जावा आणि या मॅच मध्ये चाप सोडलेली आहे. इथून विजयाचा पाया जरूर रचून दिलेला आहे, पण कुठेतरी असं मला वाटतं की लालच भुरीबल असं म्हटलं. 3 षटकार आले होते, त्याला थांबणं गरजेचं होतं. कुठेतरी एखादा ड्राईव्ह खेळा असता सिंगल डबल्सने, कारण जेव्हा गरज होती तेव्हा षटकार आलेले आहेत. मग इथून सामना लवकर संपवण्याची घाई का. समोर मोठी देसाई संघ आहे जो कधीही मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आपण बघितलं मागच्याच मॅचमध्ये काय कमबॅक राहिला मोठी देसाईचा आणि जिथे खरं तर असं वाटलं दातिवली जिंकेल, पण तिथून त्यांनी 3 चेंडूत 5 धावा करू दिल्या नाही. ही मोठी देसाईची ओळख आहे. त्यामुळे अशा संघाविरुद्ध जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा प्लॅनिंग फार महत्त्वाचं असतं. 3 षटकार आले होते, पण त्यानंतर 4था चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या दरम्यान झेलबाद झाले आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर सागरला आणले. 12-22. फुलटॉस समोर फिल्डर झेल. सुमित कडनं झाला ड्रॉप. जीवनदान मिळतंय यावेळेस मात्र करणला आणि मिळतील 2 धावा. झेल पकडायला हवेत खरं तर.
शिल्लक आहेत 11. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज शांतता ठेवा विनंती आहे. चेंडूला उडवलाय, गेला सीमा, रेषेच्या बाहेर, षटकार. सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे. हो, यॉर्कर, नुसता यॉर्कर नाही तर एक वेगवान यॉर्कर आपण बघताय. गोरख मामांनी जे बक्षीस मगाशी लावलं होतं कटआउटला, काशीनाथ दादा, राजू दादा, विनोद दादा आणि अनंत पाटील यांच्या कटआउटला 2500 रुपये. पण मागच्या बाजूला कोण मारणार हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. प्रश्न आहे आणि आता ते म्हणाले की कॅन्सल झाले बक्षीस आणि ते ऑपअप होणारच होतं. षटकार आलाय, चौकार आलाय, आता 10 धावांची गरज आहे. ओ, कव्हरच्या दिशेने तुषार आहे तिथे, पहिली धाव वेगाने घेतले. प्रल्हाद पाटील धावत आहेत, भरपूर वर्ष खेळत आहेत, पण प्रल्हादचा फिटनेस आजही चांगला आहे आणि तो त्यांनी मेंटेन केलाय. का तर सगळ्यांनी मागाशी सकाळी राजेश भोईर म्हणत होते की फिटनेस प्रत्येकाने त्या फिटनेस बाबतीत जागरूक असायला हवं. फिटनेस चांगला असेल तरच तुम्ही कुठल्याही खेळामध्ये परफॉर्मन्स देऊ शकता आणि फिटनेस फक्त खेळापुरता नाही तर तुमच्यासाठी तो फार महत्त्वाचा असतो. धावा झाले धावफलकावरती 44 आणि आता किती करायचे आहेत? 8 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू 8. ओ हो हो, गेला का बघा बेतोडे गावात, नाही 6 मिळतील, चेंडू येईल, सामना सोपा झालाय. आता करायचे केवळ 2 धावा. पूर्ण करण्याचं काम खाडीकडनं हे होताना आपण बघत आलेले आहेत आणि इथे आपण तेच बघितलं. सूरज बाद झाला, सौरभने सूत्र हातात घेतली, सौरभ बाद झाला, करण निगुगर आला आणि आता सामना त्याने जवळजवळ संपवलेला आहे. केवळ 2 धावांची गरज आहे विजयासाठी. फिल्डिंग क्लोज आहे, अम्ब्रेला स्टाईलमध्ये फिल्डिंग लावलेली आहे. सगळेजण प्रल्हाद पाटीलला घेरून आहेत, चक्रव्यूह असलेले. बघूया प्रल्हाद पाटील कशा पद्धतीने मॅच फिनिश करत आहे. ओहो, अशा प्रकारे हा सामना आई गावदेवी क्रिकेट संघ खाडीने जिंकलाय आणि हा संघ पोहोचलाय माताडी चषकच्या अंतिम फेरीमध्ये आणि त्यांचा सामना असेल आता ओमसाई आगासांशी. तर दिवागावचे आदरणीय अजितदादा भगत यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या सौम्यत आलेले त्यांचे तमाम सहकारी, त्यांचे मित्र, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. अजित भगत यांचं आगमन झालेलं आहे.